दुष्काळ निवारणासाठी सरकारचे प्रयत्न पुरे. राज्यातल्या दुष्काळाप्रमाणे सरकारकडेच इच्छाशक्तीचा दुष्काळ असल्याचा धनंजय मुंडेंचा आरोप. मान्सून 1 जूनला तळ कोकणात दाखल होणार. 7 ते 15 जून दरम्यान राज्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता. हवामान खात्याची गुड न्यूज. राज्यात दुष्काळ जाहीर. 29,000 गावांना मिळणार फायदा. कोर्टाच्या दणक्यानंतर राज्य सरकारचा निर्णय. दुष्काळ जाहीर करण्यासाठीची निश्चित कालमर्यादा ठरवा. सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकारला आदेश. दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी आपत्ती निवारण निधी उभारण्याचेही निर्देश. आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांनी देश सोडून अमेरिकेला जावं. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींचं वादग्रस्त वक्तव्य. राजन यांच्या धोरणामुळे बेकारी वाढल्याचा जावई शो. नाशिकमध्ये दिवसाढवळ्यात 2 तरुणांवर प्राणघातक हल्ला. एकाचा जागीच मृत्यू. टोळी युद्धातून हल्ला झाल्याचा संशय. अमरावतीमध्ये 3 डीसीपींच्या तडकाफडकी बदल्या. कार्यकाळ पूर्ण न होऊ देता केलेल्या बदल्या वादाच्या भोवऱ्यात. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई अखेर हाजी अली दर्ग्यात पोहोचल्या. मात्र मजार प्रवेशाचा प्रयत्न फसला. कोणालाही न सांगता गनिमी काव्याने केला प्रवेश. रिंकू राजगुरू आंतरजातीय विवाह योजनेची ब्रँड अँबॅसेडर बनण्याची शक्यता. आंतरजातीय विवाह योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारचा विचार. लातूरला पाणी पुरवठ्याच्या मोबदल्यात रेल्वेची 4 कोटींची मागणी. लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलं बिल. पीटीआयचं वृत्त. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नुकताच एक महत्त्वाचा निर्णय झाला ज्याचा परिणाम राज्यातल्या 200 पेक्षा जास्त 215 नगरपालिका आणि 10 महानगरपालिकांवरती होणार आहे. आणि तो निर्णय म्हणजे प्रभाग पद्धतीनं यंदाची पुढच्या वर्षी होऊ घातलेली या नगरपालिका नगरपरिषदांच्या निवडणुका होणार आहेत. आणि या प्रभागांमध्ये 2 वॉर्डांचा एक प्रभाग असणार आहे. यामुळे कोणती समीकरणं बदलणार आहेत? भाजपनं ही सिस्टीम निवडण्यामागे काही खास कारणं होती का, आहेत का, आणि याचा फायदा कोणाला बसणार आहे? सर्वसामान्य नगरसेवकांचं काय होणार? अपक्षांचं काय होणार? विरोधी पक्षांचं काय होणार? अशा अनेक अंगांनी आपण या चर्चेला सुरुवात करणार आहोत. पण सुरुवातीला पाहूयात कोणते मुद्दे आहेत जे घेऊन आपण ही चर्चा पुढे नेणार आहोत. मनपा निवडणुकीत प्रभाग पद्धती भाजपच्या फायद्याची आहे का? वॉर्ड गेल्यानं काँग्रेस राष्ट्रवादी सेनेला फटका बसेल का? लोकांमधून नगराध्यक्ष निवडीचं कारण काय? हा प्रकार समोर आणण्याचं काय कारण आहे? लोकांना त्यामुळे 2 प्रकारची मतदानं करावी लागणार आहेत. नगराध्यक्ष पदासाठी पक्षांतर्गत चुरस यामुळे वाढणार आहे का? नाकदुऱ्या काढाव्या लागतील का पक्षांना? आणि प्रभागांमुळे नगरसेवकापेक्षा पक्ष मोठा ठरेल, हा एक त्यातल्या त्यात चांगला भाग आहे का? या मुद्द्यांसह आपण चर्चेला सुरुवात करतोय. आपल्याला ही चर्चेत सहभागी व्हायचं असेल तर आमच्या ट्विटर हँडलवरती जाऊन आपण व्यक्त होऊ शकता. पालिका निवडणुकांसाठी प्रभाग व्यवस्थेला आणणं भाजपच्या पथ्यावर पडलंय का? आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत माधव भंडारी, भाजपचे प्रमुख प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. पुण्याहून आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रवक्ते अंकुशजी काकडे. त्याचप्रमाणे संजय बालगुडे काँग्रेसचे प्रवक्ते. त्यांच्या शेजारी बसलेत अभय खैरनार, सकाळ टाइम्स या वृत्तपत्राचे वरिष्ठ वार्ताहर आहेत, महापालिका बीट कव्हर करतात. आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत नीलमताई सुद्धा असणार आहेत फोनद्वारे. कदाचित या क्षणी सुद्धा आपल्यासोबत असेल नीलमताई, शिवसेनेच्या आमदार आणि नेत्या. आणि थोड्याच वेळात सकाळ दैनिकाचे सहयोगी संपादक सुनील माळी हेही आपल्यासोबत असतील सविस्तर विश्लेषणासाठी. सर्वांचं स्वागत. मी सगळ्यात पहिल्यांदा अंकुश काकडेंपासून सुरुवात करतो. अंकुश काकडे आणि काँग्रेसपासून सुरुवात करेन मी. अंकुश काकडेजी, या प्रभाग पद्धतीबद्दल काय, कशा प्रकारे आपण विरोधी पक्ष या बदलाकडे पाहणार आहात? प्रसन्न, 1974 सालापर्यंत अशा पद्धतीने प्रभाग पद्धतीने प्रभाग पद्धतीने निवडणुका घेतल्या जात होत्या. प्रथमतः 1974 साली नगरपालिका आणि महानगरपालिकामध्ये 1 सदस्य वार्ड पद्धती त्या ठिकाणी अस्तित्वात आली.
आणि प्रत्येकात छोटा मतदारसंघ असल्यामुळे नगरसेवकाचं लक्ष त्या मतदारसंघामध्ये व्हायचं, सातत्याने संपर्क राहायचा आणि विकासाची कामं मोठ्या प्रमाणामध्ये होत होती. आणि ती त्यानंतर प्रभाग काही वेळेला त्याच्यामध्ये काही तोटे होते. छोटा मतदारसंघ असल्यामुळे जातीच्या आधारावरती, मोहल्ल्याच्या आधारावरती किंवा काही ठिकाणी काही बाहुबली जे उमेदवार होते ते त्या ठिकाणी निवडून यायचे. म्हणून राज्य सरकारने त्याच्यामध्ये बदल केला आणि 4 सदस्यांमधून 2 सदस्यामधून निवडणूक लढवावी अशा प्रकारचा निर्णय झाला. तो होत असताना काही ठिकाणी त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळाले. काही ठिकाणी एकाच पक्षाचे दोन्ही नगरसेवक जरी निवडून आले पण त्याच्यामध्ये जर एकमत नसेल, त्यांच्यामध्ये एक वाक्यता नसेल, कामाचं श्रेय घेण्यावरून वाद होत असतील तर त्या ठिकाणी देखील विकास खुंटला. आणि काही ठिकाणी मात्र 2 वेगळ्या पक्षाचे नगरसेवक जरी निवडून आले तरी त्या ठिकाणी काही वेळेला चांगल्या पद्धतीने कामं झाली. काही ठिकाणी अर्थपूर्ण व्यवहार झाल्यामुळे नगरसेवकांमध्ये फारशी वादावादी झाली नाही. आणि त्याच्यामुळे मग पुन्हा आपण त्या ठिकाणी प्रभाग पद्धतीच्या ऐवजी सिंगल वॉर्डने आपण पुन्हा त्या ठिकाणी निवडणुका आणलेल्या आहेत. मला असं वाटतं की नगराध्यक्षाच्या बाबतीमध्ये 1974 साली आणि 2002 साली नगराध्यक्ष हा थेट निवडून आणण्याची पद्धती सुरू केली. त्याच्यामध्ये काही ठिकाणी चांगले उमेदवार निवडून आले, परंतु लातूर सारख्या शहरामध्ये डॉक्टर जनार्दन वाघमारेंसारखा एक चांगला उमेदवार नगराध्यक्ष म्हणून निवडून आला. परंतु त्या ठिकाणी मात्र काँग्रेस पक्षाचं सगळे बहुमत असल्यामुळे त्या नगराध्यक्षाला त्या ठिकाणी काही काम करता येऊ शकलं नाही. अशी काही ठिकाणी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळाल्यानंतर आघाडी सरकारने तो निर्णय बदलला आणि थेट नगराध्यक्ष न निवडता नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडावा. ज्या पक्षाचं बहुमत असेल त्यांचा तो नगराध्यक्ष होईल. नक्की आपण काकडे नगराध्यक्ष पदाचा मुद्दा थोडा सविस्तर घेणार आहोत आपण, पण तो पूर्ण वेगळ्या चर्चेचा भाग आहे. कारण तुम्ही तो वाघमारेंचा अतिशय ऍप्ट आणि योग्य उदाहरण तिथे दिलेलं आहे आणि त्याच्यामागची काही वेगळी गणितं पण आहेत का? तो थोडासा मुद्दा राष्ट्रीय पातळीला भिडवता येईल का? प्रेसिडेन्शियल इलेक्शनच्या धर्तीवर माणूस मोठा करत जायचा आणि लोक त्याला थेट निवडून देत आहेत, अशा प्रकारची काही एक मोठी आयडिया त्याच्या मागे आहे का? तो जरा नंतर चर्चेचा मुद्दा असेल. आपण संजय बालगुडेंकडे जाऊयात. बालगुडेची काँग्रेस या प्रभाग पद्धतीकडे कसं पाहते, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा भाग, प्रभाग पद्धती आतापर्यंत चर्चा होती 4 प्रभागांचा एक प्रभाग करेल कदाचित भाजप, पण आता त्यांनी 2 वॉर्डांचा, माफ करा 2 वॉर्डांचा किंवा 4 वॉर्डांऐवजी 2 वॉर्डांचा एक प्रभाग करायचा आता चाललेला आहे, म्हणजे निश्चित झालेलं आहे. याकडे काँग्रेस कसं पाहतं? नाही, सुरुवातीला मी पुणे महानगरपालिकेचं सांगतो. म्हणजे काकडे साहेबांनी आता जे सांगितलं, पण माझी माहिती अशी आहे की 52, 57, 62 या 3 निवडणुका प्रभाग पद्धतीने झाल्या, म्हणजे बहुसदस्य पद्धतीने. आणि त्यानंतर 68, 72 ते अगदी 92 पर्यंत, म्हणजे मंडल आयोग लागू होईपर्यंत त्या तशाच एक प्रभाग पद्धतीने, म्हणजे एक सदस्य पद्धतीने निवडणुका झाल्या. 2002च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस 3 सदस्य समितीचा प्रभाग झाला. 3 नगरसेवक एका प्रभागातून निवडून यायचे, अ, ब, क. त्यानंतर पुन्हा 2007ला सिंगल वॉर्ड झाले, म्हणजे एक सदस्य सभासद असलेले. आणि पुन्हा 2012ला 2 नगरसेवक असलेले सभासद, त्याची निवडणूक झाली. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की प्रभाग पद्धतीमध्ये 2चा वॉर्ड असेल किंवा 4चा वॉर्ड असेल तर यामध्ये अँटी सोशल एलिमेंट जे असतात एखाद्या भागामध्ये, त्यांचा प्रभाव कमी होतो, अपक्ष कमी निवडून येतात. आता मागच्या 2012च्या निवडणुकीचं जर आपण घेतलं, 152 नगरसेवक महानगरपालिकेचे, 152 वॉर्ड आहेत. यामध्ये फक्त एकच अपक्ष निवडून येता आलं, एकाच अपक्षाला निवडून येता आलं. बाकी कुठल्याही अपक्षाला इथं थारा मिळालेला नाहीये. आणि मुळात मागच्या निवडणुकीच्या वेळेस ही काँग्रेसची योजना होती. त्याच्या मागचं कारण असं होतं की 4चा जर प्रभाग केला, म्हणजे 4 सदस्याचा प्रभाग झाला 4 नगरसेवकांचा, तर त्यामध्ये सगळ्या जाती व्यवस्थेला, सगळ्या लोकांना व्यवस्थित न्याय मिळतो. मी तुम्हाला एक ताजं उदाहरण देतो 2007चं. 2007ला ज्या वेळेला सरकारने, आघाडी सरकार होतं, त्यांनी एक सदस्य वॉर्ड केले, म्हणजे सिंगल वॉर्ड एका नगरसेवकाचा. तर त्या चिठ्ठ्या काढतात दरवेळेस, तुमचं बाउंड्रीज झाल्या की चिठ्ठ्या काढतात. तर कसबा मतदारसंघामध्ये पुण्यातल्या जवळजवळ 75% सगळ्या महिलाच नगरसेवकांच्या चिठ्ठ्या निघाल्या, म्हणजे ते सगळे प्रभाग महिलाच झाले.
तर यामध्ये 4चा जेव्हा प्रभाग होईल तर त्यामध्ये कायम एक ओपन महिला आणि एक ओपन जेंट्स बरं. आणि त्यानंतर मग ओबीसी किंवा NT-ST जे असेल ते आणि BC SC अशा पद्धतीने ते होईल. म्हणजे इथं सगळ्यांना न्याय मिळेल. नाहीतर अनेक वेळा असं होतं की या चिठ्ठ्यांमुळं पुरुषांवर अन्याय होतो. म्हणजे एक तर एक अख्खा मतदारसंघ महिलांचा होतो किंवा सलग 5-6 वॉर्ड ओबीसीचे होतात. अशा पद्धतीने होतं. पण बालगुडेजी पण आजचा मूळ मुद्दा असा आहे की आता जी प्रभाग सिस्टीम ते आणताय 2 वॉर्डांचा एक प्रभाग, याबद्दल आपण काँग्रेस पक्ष त्याचं स्वागत करतो की विरोध करतो? 2 वॉर्डाचंच केलं ना काँग्रेसनी याच्या अगोदर 2012ला. म्हणजे भाजपावरती आतापर्यंत आरोप होता की तुम्ही त्यांच्यासाठी करताय हे, म्हणजे काँग्रेसला ह्याच्याबद्दल अडचण नाहीये थोडक्यात. बिलकुल नाहीये. अहो याच्या अगोदर 3चे प्रभाग झाले 2002ला, तर काँग्रेसचीच मेजॉरिटी आली पुणे महानगरपालिकेमध्ये. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता पिंपरी चिंचवडला आली. सोलापूरला काँग्रेस आली. ठीक आहे, मी भाजपाकडे जातो. आता आपल्यासोबत माधव भंडारी आहेत आणि त्यांच्या शेजारी सुनील माळी सुद्धा आहेत. पहिल्यांदाच राजकीय पक्ष पूर्ण केल्यानंतर मी आपल्या दोन्ही विश्लेषकांकडे जाऊ शकणार आहे. माधव भंडारी सर, बातमी अशी मधल्या काळात आली होती की भाजपनं आपापल्या पातळीला एक मोठा सर्व्हे केलेला आहे आणि त्या सर्वेक्षणात अशी भूमिका मांडण्यात आली होती की प्रभाग पद्धती करावी आणि शक्यतो 4 वॉर्डांचा एक प्रभाग करावा. आणि आता जो जाहीर शासनाची भूमिका म्हणून बाहेर आलेली निर्णय आहेत ते पाहता या विचारामागे काही वेगळं कारण ठरलं का? आणि वॉर्ड पद्धतीपेक्षा प्रभाग पद्धतीच्या बाबतीत एकीकडे आपले बालगुडे सांगतायत की काँग्रेसला त्याचा जास्त फायदा मिळत आलेला आहे, अशा वेळी भाजप समोर ते आव्हान असेल का? आपण आता जर अंकुश काकडे आणि संजय बालगुडे दोघांचं ऐकलं तर आपल्या लक्षात येईल की प्रभाग समिती आणि बहुसदस्यीय पद्धती याबद्दल राजकीय पक्षांमध्ये फारसं दुमत नाहीये. ते 2 असावेत, 3 असावेत की 4 असावेत हा तपशिलाचा मुद्दा झाला. पण बहुसदस्यीय प्रभाग समितीच्या रचनेमध्ये निवडणुकांमधलं जे अपक्षांचं पेव आहे, अपक्षांचं पीक आहे किंवा बाहुबली उमेदवारांचा प्रभाव जो आहे त्याला मर्यादा पडतात, त्याच्यावरती बंधनं आणता येतात, हे सर्वच राजकीय पक्षांना समजून चुकलेलं आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीने काही वेगळी भूमिका घेतली अशातला भाग नाही. या निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विनाकारण काही वेळेला अक्षरशः ज्यांना उपटसुंभ म्हणावं लागतं अशा पद्धतीची तत्व सुद्धा, केवळ 1 सदस्यीय वॉर्ड असतो आणि मोजकी मतदान असतं, त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करून निवडून येतात आणि 5 वर्ष मग त्या नगरपालिकेमध्ये महापालिकेमध्ये जे काही चालतं त्याचे अनेक उदाहरणं आपण सगळेजण अनुभवत असतो. त्याच्यावरती एक बऱ्यापैकी नियंत्रण आणू शकणारी पद्धत म्हणून बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीकडे बघितलं जातं आणि त्याच भूमिकेतून हे स्वीकारलेलं आहे. बरं, ठीक आहे. मी सुनील माळींकडे जातो. सकाळचे सहयोगी संपादक आहेत सुनील माळी सर. माळी सर, आतापर्यंतच्या या प्रभाग व्यवस्थेचा वॉर्ड स्तरीय प्रॉब्लेम तर सगळ्यांनीच, म्हणजे मगाशी भंडारी म्हणाले ते खरं आहे की सर्व राजकीय पक्षांनी जवळपास स्वागत केलेलं आहे. पण 2 वॉर्डांचा एक प्रभाग हे ॲज अ व्यवस्था म्हणून आणि याचं बलाबल आपण थोडं याचा राजकीय समीकरणाबद्दल बोलूयात. पुण्यापासून हवं तर सुरू करू. कशा प्रकारे तुम्ही पाहताय भाजप आणि विरोधी पक्ष यांच्यापैकी कुणाला जास्त बेनिफिट किंवा तोटा होऊ शकतो या पद्धतीचा? बरोबर. हा एक सगळ्यात सुरुवातीला मला एक पत्रकार म्हणून या सर्व प्रक्रियेकडे अतिशय विश्लेषणात्मक आणि तटस्थ अशा परिस्थितीने मला विश्लेषण करावं असं वाटतं. बरं. विश्लेषण असं आहे की सरकार कोणत्याही पक्षाचा असो, ते राष्ट्रवादी काँग्रेसचा असो वा भारतीय जनता पक्ष शिवसेनेचा असो, वॉर्ड पाहिजे, एकसदस्यीय वॉर्ड पाहिजे का बहुसदस्यीय वॉर्ड पाहिजे, प्रभाग पाहिजेत, या दोन्ही विषयांवर या दोन्ही सरकारांनी राजकारण याशिवाय दुसऱ्या कोणत्याही उद्देशाने चष्म्यानी याबाबत निर्णय केलेला नाही आतापर्यंत. त्यामुळे दोन्ही सरकारांनी राजकीय सोय म्हणूनच या सगळ्या प्रकरणाकडे बघितलेलं आहे. त्याची मी उदाहरण देतो अगदी थोडक्यामध्ये. पुण्याचं उदाहरण आता बालगुडीने दिलं तर त्याविषयी आपण पहिले बोलू. पुण्याचं एक उदाहरण घेऊ आपण. पुण्यामध्ये 2002ला 1997ला आणि 92ला एक सदस्यीय वॉर्ड होते, एक सदस्यीय पद्धतीने ती निवडणूक झाली. 97ला लक्षात असं आलं की अपक्ष अधिक आले, काही गुंड प्रवृत्तीचे लोक आली आणि त्यावेळेला
2002च्या निवडणुकीमध्ये प्रभाग पद्धत पुण्यात आणण्यात आली. आता हे एकच कारण होतं का नाही, तर मी असं म्हणतोय की राजकीय त्याला कारण होती. राजकीय चष्म्यातून बघितलं जातं, जनहिताच्या चष्म्यातून बघितलं जात नाहीये. तर याला कारण काय, तर 14वी घटना दुरुस्ती 1994 मध्ये झाली आणि त्यामध्ये महिला आरक्षण आल्यानंतर 33% महिला आरक्षण आल्यानंतर आपली वर्षानुवर्षांची मिराजदारी जाईल. आपली वॉर्डावर जणू काही 7-12 माझा लिहिलेला आहे अशा थाटात वावरणारे नगरसेवक जे होते, या सर्व नगरसेवकांना आपल्या वॉर्डावर आरक्षण पडलं तर आपलं काय होईल या भीतीनं त्यांनी गळ घातली की आम्हाला वॉर्डांचं प्रभाग करा, आमचं आरक्षण ठेवा, म्हणजे आम्ही जो पुरुष नगरसेवक आहोत आम्हाला एक आरक्षण त्यात असलं पाहिजे. आणि ते एक कारण त्यात झालं, म्हणजे राजकीय कारण होतं असं मी आपल्याला म्हटलं. 2002 मध्ये त्यामुळे झालं की 3चा प्रभाग पुण्यात केला गेला. 38 प्रभाग पुण्यात होते त्यावेळेला. आणि 2007 मध्ये मग आता 2002ला जर 3चा प्रभाग केला आणि अतिशय तुम्ही चांगल्या कारणाने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने त्यावेळेस केला, 2007 मध्ये पुन्हा नगरसेवकांनी 1च्या प्रभागाचा रेटा आणि मागणी केली. त्याला राजकीय कारण होतं. मग 2007ला पुन्हा 1चा प्रभाग केला. म्हणजे जर बहुसदस्यीय पद्धती जर चांगली असेल तर 2002ला ती जर आणली असेल तर 2007ला पुन्हा 1चा प्रभाग करायचं कारण काय. 2012ला आता 2001चा प्रभाग केल्यानंतर 2012ला पुन्हा 2चे प्रभाग केले, पुन्हा 2चा प्रभाग केला आणि आता 2012 नंतर आता निवडणूक जी येते आहे त्यावेळेला 4चा प्रभाग करण्याचं चाललेलं आहे. या 4चा प्रभाग करण्याचं जे चाललेलं आहे त्यामध्ये भाजपला विधानसभेत आणि लोकसभेत जे बहुमत मिळालं त्याप्रमाणे पक्ष पद्धतीला म्हणजे पक्षाला जास्त महत्व दिलं गेलं जाईल या उद्देशानं जर जास्त नगरसेवकांचा जास्त सदस्यांचा जर प्रभाग झाला तर फायदा भाजपला मिळेल. व्यक्तीपेक्षा पक्षाला जास्त महत्व दिलं आणि पक्षामध्ये भाजपला जास्त महत्व मिळेल या हेतून केले जात आहे. माझा एका कुठल्या पक्षावर विरोध करण्याचा किंवा टीका करण्याचा हेतू नाही. पक्ष कोणताही असो याला राजकीय दृष्टिकोनातून बघितलं जातं, जनहितातून बघितलं जात नाही. आणि शेवटचं उदाहरण देऊन मी थांबतो या मुद्द्यापुरता की राजकीय कसं बघितलं जातं. 2015 मध्ये कोल्हापूरची निवडणूक झाली, कल्याणची निवडणूक झाली, त्यावेळेला देवेंद्र फडणवीस सरांचं जे मुख्यमंत्री त्यावेळी होते त्यांचं भाषण आहे 42 मिनिटाचं विधानसभेत. त्यांनी एक पक्षीय पद्धत कशी योग्य आहे हे त्या 42 मिनिटाच्या भाषणात सांगितलं होतं. कोल्हापूरची निवडणूक एक पक्षीय पद्धतीने एक सदस्यीय पद्धतीने झाली. आता हे झालं असताना आता पुन्हा राजकीय रेटा आणि आत्ताचे निवडणुकीचे निकाल लक्षात घेता पुन्हा भाजपच्या सरकारनं ती 2-4 या सदस्यांचा आणि अशा प्रकारचा प्रभाग पद्धतीचा निर्णय आज घ्यावा. म्हणजे निवडणुकीनुसार स्थानिक मागणीनुसार राजकीय सोयीनुसार पक्ष कोणताही असो तो जनहित न पाहता दोन्ही पद्धतीचे फायदे तोटे आहेत का तुम्ही मला परत संधी दिली तर मी या दोन्ही पद्धतींचे फायदे तोटे याविषयी नंतरच्या सत्रात बोलीन. पण या सगळ्या प्रक्रियेकडे पक्ष कोणताही असो हा राजकीय दृष्टीने पाहतो. एवढंच मला आता या पहिल्या सत्रात नोंदवायचं आहे. या फक्त मला अभय खैरनारकरांकडे जाण्यापूर्वी फक्त माळींच्या या मुद्द्यावरती माधव भंडारे यांची काही टिप्पणी. दोन मुद्दे त्यातले आहेत की राजकीय पक्ष राजकीय दृष्टीने बघतात, याच्याबद्दल गैर वाटण्याचं काय नाही. राजकीय पक्ष आपल्या पद्धतीने त्याच विषयाकडे बघणार. दुसरा त्यातला मुद्दा असा आहे की दोन्ही पद्धतींचे फायदे तोटे आहेत हे सगळ्यांनीच म्हटलंय. सर्वच पक्षाच्या वेगवेगळ्या प्रतिनिधींच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या संमिश्र आहेत की काही फायदे आहेत काही तोटे आहेत. आपण काय स्वीकारायचा हा त्यातला मुद्दा आहे. याच्या आधी जे बदल केले गेले समजा 2002 मध्ये एक पद्धत होती, 2007 मध्ये दुसरी आली, 2012 मध्ये तिसरी आली. तर या तिन्ही वेळच्या बदलांमध्ये आम्ही काही त्याच्यामध्ये कोणी नव्हतो, आम्हाला त्याच्यामध्ये कोणी विचारातही घेत नव्हतं. बरं, त्यावेळेच्या सरकारने ते निर्णय का घेतले याची उत्तरं ती मंडळी देऊ शकतील. बरं, यावेळेच्या सरकारने हा निर्णय घेतला आणि याच्यामध्ये खालून दडपण आलं, खालून कार्यकर्त्यांचा रेटा आला म्हणून हे निर्णय घेतले या म्हणण्याला सुद्धा फारसं तथ्य नाही. कारण पक्षामध्ये सुद्धा या विषयाबद्दल संमिश्र मत आहेत. सगळ्याच 100% लोकांना काही हीच पद्धत हवी होती अशातला भाग नाही. काही लोकांना असं वाटत होतं ही पद्धत नको. बरं, परंतु त्यातला जो महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला गेलेला आहे तो हाच आहे की निवडून येणाऱ्या सदस्यांमधला घोडाबाजार कमी व्हावा, सौदेबाजी कमी व्हावी. बरं,
आणि उपटसुंभ गुंड प्रवृत्तीच्या लोकांचं निवडून येण्याचं प्रमाण कमी व्हावं, हे त्यातले महत्वाचे उद्देश आहेत. आणि या उद्देशांबद्दल आणि बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये ह्या उद्देशांमध्ये यश मिळतं, बरं. याबद्दल सर्वसाधारणपणे ठीक आहे. एकमत आहे. ठीक आहे. प्रसन्न, मी माधवरावांच्या याच्यात एकच वाक्य बोलू का? मग हो, थोडंसं बोला, एकच बोला. वाक्य माळी सर आपण बोला. आता- माळी सर त्याच्यावर बोला. माझं एकच वाक्य असं आहे की माधवरावांनी आता जे सांगितलं ते अगदी योग्य आहे. प्रत्येक पद्धतीचे फायदे तोटे असतात, पण बहुसदस्याचे फायदे जे आहेत त्यानुसार आम्ही निर्णय घेतला. पण मला विचारावं असं वाटतं भाजपला सुद्धा, माधवरावांना सुद्धा, हो. की असं जर असेल तर 2015 मध्ये कोल्हापूरच्या वेळेला वेगळा एक सदस्याचा आपण निर्णय घेतला. आता बहुसदस्य म्हणताय, बहुसदस्याचे फायदे आता सांगताय, हो. परत आपण कायदा बदलायला आपल्याला भाग पडणार आहे. हे सगळं असताना आपण मग एक पद्धत जर योग्य असेल तर त्या पद्धतीला आपण स्टिकअप का राहत नाही? त्या पद्धतीचा आपण पाठपुरावा, कोणाची मागणी काही असो, हो. मुंबईमध्ये एक सदस्य आहे, बाहेर बहुसदस्य आहे, कोणाची मागणी काही असो, सूत्र जर एक ठरवलं असेल तुम्ही, तर त्या सूत्राने चाललं पाहिजे. एका निवडणुकीत एक, दुसऱ्या निवडणुकीत दुसरं, अशा पद्धतीनं करणं याच्या मागे राजकारणच आहे. नाही, याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे प्रसाद- प्रसाद, की याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या मला सगळ्या सांगायचं आहे, नगरपालिका आणि प्रसन्न, महापालिका- माधवराव एक मिनिट. हो. माधवराव एक मिनिट जरा मी बोलतो, मग आपण हा, त्याला बोला. उत्तर द्या. बोला. की याच्यामध्ये या मंत्रिमंडळाने जी समिती नेमली होती, त्या समितीचे सदस्य गिरीश बापट होते. काल एका चर्चासत्रामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की हा निर्णय आम्ही राजकीय सोयीने घेतलेला आहे. म्हणजे त्यांनी सर्वेच केलेला आहे अख्खा. नगरपालिकांचा विकास हे ध्येय यांच्या डोळ्यासमोर नाही. आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये त्यांचा महापौर होऊ शकला नाही. कोल्हापूरमध्ये जंग पछाडलं, पैशाचा पाऊस त्या ठिकाणी पाडला, सत्तेचा गैरवापर केला, त्या ठिकाणी त्यांना महापौर करता आलं नाही. मग अशा पद्धतीने सिंगल वॉर्डमध्ये आपला महापौर होऊ शकत नसेल, आपली सत्ता येत नसेल, तर आपण बहुसदस्य मतदारसंघ करावा, जेणेकरून आपली सत्ता होईल. विकासाशी भारतीय जनता पक्षाला काही घेणं देणं नाहीये. ठीक आहे. मी माधव भंडारी येतो. मला कल्पना आहे भंडारींना याबद्दल उत्तर द्यायचं असेल, पण भंडारी जे मला नाही, थोडा वेळ आता द्या. मी बोलत असताना मला थांबवून हे केलं. मी येतो भंडारी सर, सविस्तर येतो. मला खैरनारांकडे मी गेलोच नाहीये. मला म्हणजे ठीक थोडा आहे, वेळ द्या. तुमचे राष्ट्रवादीबद्दल तुम्हाला सौम्य भावना असाव्या, तुमच्या मनामध्ये नाही, भंडारी चांगला सर- मऊ कोपरा असावा, पण इतका. अहो नाही भंडारीजी, आपल्याकडे 1 तास आहे. मी तुम्हाला शब्द देतो, मी तुमच्याकडे पुन्हा आणि येतो. राष्ट्रवादीने चेपाचेपीचं राजकारण करावं इथे सुद्धा. नाही भंडारीजी, अहो काही चेपाचेपीचं राजकारण नाही चाललेलं आहे. उलट बाकीच्यांचं म्हणणं आहे की तुम्ही चेपाचेपीचं हवं तसं राजकारण करता, असं इतरांचं म्हणणं आहे. पण मी येतो आपल्याकडे. मला थोडा वेळ द्या. आपले नाही, नाही, गेस्ट नाही, आहेत, नाही, त्यांच्याकडे आता मगापासून मी गेलो पुरावा नाही. आपल्याकडे. मी बोलताना मला थांबवून मी भंडारी सर आपल्याकडे सविस्तर येतो आणि मग त्यावेळी मी अंकुश काकडेंना संधी देणार नाही, पण तुम्हाला देतो. पण आधी मला अभय खैरनारांकडे जायचंय. अभय, याच्यातले काही नाही, त्यांनाच द्या. मी येतो. अभय खैरनारांकडे मला जायचंय. अभय, 2-3 मुद्दे याबद्दल मी घेऊन तुमच्याकडे येतोय. एक म्हणजे या सिस्टीमच्या बाबतीत खास करून आत्ताचं जे राजकारण आहे, आपण आधीची व्यवस्था कोणाला कसे वॉर्ड आणि प्रभाग सिस्टीम झाली होती आधीच्या इलेक्शनमध्ये, तो वेगळा भाग आहे. आत्ताच्या परिस्थितीमध्ये काय गणित आहेत, भाजपला ते फेवरेबल आहे का? मुद्दा क्रमांक 1. 2, या प्रभाग सिस्टीममुळे हे खरं आहे की कदाचित पक्षांना जास्त बेनिफिट मिळत असेल, पण प्रभाग रचनेमुळे जी संपूर्ण त्या तिकडची जिओग्राफी आणि तिकडचं पॉप्युलेशन आहे त्यांची गणितच बदलतात. मग 3 एवढ्या मोठ्या एका एरियासाठी जेव्हा 3 का 2 नगरसेवक असतील, त्यांच्यामधून हा एवढ्या सगळ्या विभागाचा विकासात्मक भाग कार्याला लागतो का? खरोखर तिकडे कामं होतात का? या दोन्ही अर्थाने तुझं काय मत आहे? प्रसन्न, एक तर मी माळींच्या मताशी सहमत आहे की एक जर सूत्र स्वीकारलं कुठलंही तर त्याला कायम टिकून राहायला पाहिजे. बरोबर आहे. आता बघितलं कोल्हापूरचं उदाहरण वेगळं आहे, पुन्हा आता या नगरपालिका किंवा महापालिकेचं उदाहरण वेगळं आहे, पुन्हा मुंबईच्या बाबतीत परिस्थिती काय सगळ्यांना माहिती. मुंबईत पुन्हा वॉर्ड सिस्टम असणार आहे. तर सत्ताधाऱ्यांनी राजकारण करावं, पण एक सूत्र सगळीकडे ठेवावं. आता जे 4चा प्रभाग म्हणतायत, तर 4च्या प्रभागात आपण जर राजकीय पक्षांचं बघितलं तर मुख्यतः त्यांची भांडणं असतात की वाट्या कोणाला मिळेल याच्यावरून आहेत. 4 चालत सगळे राजकीय पक्ष म्हणजे ज्यांचा विरोध ते म्हणतात की यात नगरसेवकांची भांडणं होतील वगैरे. पण नगरसेवकांची भांडणं कशासाठी होणार आहेत की त्यांचे जे ते टेंडर असतात, टेंडर सिस्टम मध्ये कामाशी त्यांना तसं काही देणं घेणं खूप नसतं. तेव्हा विकास कामांच्या बाबतीत मला नाही वाटत की 4चा प्रभाग खूप मोठा जरी असला तरी त्या बाबतीत भांडण होतं. कारण प्रशासन असतं, ते प्रशासनच जवळपास जे काही काम असेल त्याचे प्रस्ताव तयार करतं, कामाचं स्वरूप करतं, प्लॅनिंग करतं. नगरसेवकांच्या ज्या चांगल्या विधायक सूचना असतात त्या ऍक्सेप्ट होतातच. तेव्हा प्रभाग किती मोठा आहे त्यामुळे नागरिकांवरती अन्याय होईल असं मला काही वाटत नाही. यामुळे उलट एक होणार आहे की जे मसल पॉवर असते, गुंड वगैरे निवडून येतात ते कमी प्रमाण निश्चित होईल या प्रभाग पद्धती. हो
पण अभय, याच्यातला आणखी एक मुद्दा आहे की या प्रभाग पद्धतीमध्ये कदाचित राजकीय पक्ष, जो माझा दुसरा प्रश्न होता की राजकीय पक्षांना त्यांचा हित मिळत असेल, बेनिफिट मिळत असेल, पण त्या प्रभाग व्यवस्थेमध्ये लोक काही त्या 2 किंवा 4 नगरसेवकांच्या बरोबर त्यांच्याच अंतर्गत येत अशातला भाग नाहीये. छोट्या एरियाचा एक नगरसेवक हे त्या अर्थानं लोकशाही तत्व बघायला म्हटलं तर खरं तर ते पटण्याजोगं आहे. तिथे जेव्हा प्रभाग लादला जातो वरून व्यवस्थेचा विचार करून, त्यावेळी तो योग्य ठरतो का? आजपर्यंतचा अनुभव बघितला तर छोटा प्रभाग असो किंवा मोठा असो, कधी कधी सिंगल प्रभागही असला एक वॉर्डाचा, तर तो नगरसेवक काम करेल त्याची काही खात्री नसते. उलट 4 नगरसेवक आहेत, लोकांना ऑप्शन भेटतो. कदाचित ह्या नगरसेवकाने काम केलं दुसरा नगरसेवक करू शकतो, हा एक फायदा त्यात असू शकतो. एक नगरसेवक असला तो उलट कधी कधी अशी पॉलिसी ठरवतो की मला ह्या लोकांनी मतदान केलेलं मी तिथलं कामच करणार नाही. 4 मध्ये कदाचित दुसरा एक नगरसेवक असेल की एक नगरसेवक काम करत नाही तिथे दुसरा नगरसेवक जाऊन काम करू शकतो. 2चा असावा 4चा असावा, त्यामध्ये दोघांचे फायदे आणि तोटे निश्चित आहेत. पण एकापेक्षा अधिक असलेलं तसं त्याने नागरिकांवरती अन्याय होईल असं काही वाटत नाही. आपण अभय, मी तुझ्याकडेच आहे आणि मला बालगुड्यांकडे पुढचा प्रश्न न्यायचा आहे, म्हणून मी आधी तुलाच प्रश्न, तो संबंधित प्रश्न विचारतो. पुण्याची व्यवस्था, सध्याचं चित्र पाहता, राजकीय व्यवस्था पाहता, आता ही प्रभाग सिस्टीम लागू होणार आहे स्पष्ट झाल्यावर कशा प्रकारे पक्षीय बलाबल या दृष्टीने तू पाहतोस? काय असू शकतं अशा अर्थाने? कोणाला फायदा मिळेल, कोणाला कशी असेल स्थिती? निश्चितच आता सध्याचं जर वातावरण बघितलं तर भाजप म्हणण्यापेक्षा जे राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांच्या दृष्टीने सदस्य पद्धती नेहमी फायदेशीर असणार आहे. कारण मतदान जे होतं ते पक्षीय पातळीवर जातं आणि सध्याचं वातावरण बघता किंवा केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार, त्यामुळे भाजपला अनुकूल आहे असं तरी सध्या भाजपमधल्या लोकांचं किंवा विरोधी पक्षातले नेते असतील त्यांना सुद्धा आज त्यांचं ऑफ द रेकॉर्ड बोलत ते मानसिकता सांगते की बहुसदस्यीय पद्धत भाजपला सर्वाधिक अनुकूल आहे. त्यानंतर पुण्याची रचना बघता उपनगरांमध्ये राष्ट्रवादीचं प्राबल्य चांगल्यापैकी, तर 2 नंबरचा फायदा राष्ट्रवादीला होऊ शकतो असं सध्याचं चित्र आहे. काँग्रेसला जे पुण्यातलं 40% पॉप्युलेशन झोपडपट्टीमध्ये, तिथले जे नाही म्हटलं तरी 4चा सदस्य प्रभाग असला तरी रिझर्वेशन असतात SC ST वगैरे हे सगळं, त्यामुळे झोपडपट्ट्यांच्या प्रभागांमधून काँग्रेसचे सीट्स बऱ्यापैकी लागण्याची शक्यता. त्यामुळे हे 3 प्रमुख पक्षांना जास्त फायदा होईल. बरं, मनसे आणि इतर लहान पक्षांमध्ये थोडं चिंतेचं वातावरण निश्चित आहे. बरं, बालगुडेजी, या पार्श्वभूमीवर आपल्याला कल्पना नाहीये पुढच्या वर्षीपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं या संदर्भातलं धोरण काय असणार आहे, आघाडी असणार आहे किंवा नाही, किंवा काय निर्णय होणार आहे? अशा वेळी प्रभाग पद्धतीच्या बाबतीत काँग्रेसला जास्त, म्हणजे खरं तर यामध्ये डबल फायदे असू शकणार आहेत. म्हणजे भाजपने आधीच प्रभाग व्यवस्था घेतलेली आहे, तुम्ही तर म्हणाले की आधीपासून आपण केलेलीच आहे, काँग्रेसने केलेलीच आहे. अशा वेळी प्रभाग व्यवस्थेचा फायदा तुम्ही काँग्रेस पक्षासाठी पुण्यापुरता कसा पाहता? नाही बघा, 1992ची निवडणूक, हो, त्यानंतर 1997ची निवडणूक. 1997ला 124 वॉर्ड होते, सिंगल वॉर्ड होते, सिंगल नगरसेवक. त्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र होती, 78 नगरसेवक निवडून आले, थम्पिंग मेजॉरिटी होती काँग्रेसची. 2002ला काँग्रेस राष्ट्रवादी वेगळं झालं आणि स्वतंत्र निवडणुका लढवल्या. त्यावेळेला वॉर्ड होते 148, 3 सदस्य प्रभाग पद्धती होती. त्यामध्ये काँग्रेसचे 61 निवडून आले आणि राष्ट्रवादीचे काहीतरी 30-32 लोक निवडून आले. मी पुण्याचं सांगतो. 2007ला उलटी परिस्थिती झाली, काँग्रेसचे 35 आले, राष्ट्रवादीचे 45 आले आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महानगरपालिकेमध्ये सत्ता आली. आणि याही वेळेला 2012ला अशाच पद्धतीने आमचे 28 आले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 50 सदस्य आले, 50-51, आणि 1-2 अपक्ष RPI धरून मेजॉरिटी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची झाली इथं पुण्यामध्ये. तर असंही तुम्हाला जरी असं वाटत असेल, म्हणजे भारतीय जनता पक्षाचं आत्ताचं जे धोरण आहे, म्हणजे अंकुश काकडेंनी जे सांगितलं की गिरीश बापटांनी काल एका वाहिनीला सांगताना सांगितलं आम्ही राजकीय सोयीनी हे पाहिलं, तर गेल्या 25-30 वर्षाचा जर निवडणुकींचा पुणे महानगरपालिकेचा इतिहास पाहिला तर इथं प्रभाव काँग्रेसचाच आहे. मागच्याही 2012ची निवडणूक पाहिली, 28 नगरसेवक निवडून आले, पण काँग्रेसचे 12 नगरसेवक जे पराभूत झाले
ते 50 मताच्या आत पराभूत झालेले आहेत. म्हणजे कोणी 38 मतांनी पराभूत झालं, कोणी 40, कोणी 20 अशा पद्धतीने पराभूत झालेले आहेत. म्हणजे याच्याकडेही आपल्याला लक्ष देणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. आणि असं त्यांचा समज आहे आता लोकसभा आणि विधानसभा याच्यामध्ये मेजॉरिटी मिळाल्यामुळं, लोकसभेला खासदार भारतीय जनता पक्षाचा निवडून आल्यामुळं, विधानसभेला 8च्या 8 जागा पुणे शहरामध्ये निवडून आल्यामुळं त्यांचा असा समज झालेला आहे की आता आपण जर 4चा प्रभाग केला तर भारतीय जनता पक्षाला फायदा होईल असं त्यांना वाटतं. तर त्यामध्ये कोथरूड सोडलं तर इतर कुठल्याही मतदारसंघात त्यांना इतक्या पद्धतीचा फायदा होईल असं मला आज तरी वाटत नाही. इथं पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादीलाच त्याचा फायदा होईल. बरं, अंकुश काकडेजी, यावर आपलं मत? नाही, एक लक्षात घ्या की आज सध्या पुणे शहराची परिस्थिती, पुणे शहराने लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचा खासदार मोठ्या मताने निवडून दिला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये 8ही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे 8 आमदार निवडून आले. पण गेल्या 2 वर्षामध्ये या 9 जणांनी, या नवग्रहांनी पुणे शहराच्या विकासासाठी 0% काम केलंय. मग तो मेट्रोचा प्रश्न असेल, पुण्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल. आज पालकमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत. पुण्यामध्ये पाण्याची टंचाई असताना दौंडला आणि इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय केला जातोय. पुणे शहराच्या बाबतीमध्ये वाहतुकीचा प्रश्न असेल, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, या सगळ्या पातळीवरती भारतीय जनता पक्षाच्या बाबतीमध्ये पुणेकरांचे एकदम नैराश्य आलेले आहे. आपण ही चूक केली. आज भारतीय जनता पक्षाच्या खासदारामुळे पुण्याची मेट्रो होत नाहीये. दररोज 1000 कोटी रुपयाचं नुकसान या अनिल शिरोळेंमुळे होत आहे असं मी या ठिकाणी जाहीरपणे दावा करतोय. बरं, त्यांच्या पक्षामध्ये देखील दुमत आहे की अनिल शिरोळेंमुळे भुयारी करायची का वरतून करायची. आणि पुणे शहराच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांना पुणे शहराच्या बाबतीमध्ये काही लक्ष देण्याचा विचार नाही. नागपूरसाठी मात्र ते वेळ देतात. आम्ही गेली वर्ष पुणे शहराचा डीपी होत नाही, बीडीपीचा प्रश्न निकालामध्ये लागत नाही. भांडून आम्ही केलं. आता उद्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला, मीटिंग बोलवली आहे. कदाचित निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री भारतीय जनता पक्ष काहीतरी त्याच्यामध्ये एक निर्णय घेतील. परंतु पुणेकर याला फसणार नाहीत. आणि मूळ मुद्दा भारतीय जनता पक्षामध्ये देखील एकमत नाहीये. अनेक भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक खासगीमध्ये सांगतात की अशा पद्धतीने प्रभाग पद्धती करू नये, सिंगल वार्डने निवडणुका लढवावी. अशा शिवसेनेचा तर विरोधच आहे. त्याच्यामुळे पुण्यामध्ये किती भारतीय जनता पक्षांनी जंग पछाडलं, 5-10 जागा त्यांच्या वाढतील. पण त्यांचं जे स्वप्न आहे की पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर व्हावा, हे स्वप्न कदापि त्यांचं पूर्ण होणार नाही. बालगुडे म्हणाले तसे कदाचित आम्ही स्वबळावरती जरी निवडणुका लढवल्या दोन्ही, तरी आम्ही निश्चितच त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची प्रगती करू. गेल्या 10 वर्षामध्ये अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पुणे शहराचा झालेला विकास हा पुणेकर साक्षीदार म्हणून त्या ठिकाणी पाहतोय. आम्हाला सिंगल वार्डने होऊ द्यात, 4ने होऊ द्यात, 2ने होऊ द्यात, आम्हाला काही अडचण नाहीये. बरं अभय, या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे झालं पुण्याचं. पण हा निर्णय घेण्यामागे मगाशी उल्लेख झाला तो बरोबर आहे. बापटांनी या व्यावहारिक विचार करूनच शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. बातम्या तर अशा आल्या होत्या की यासाठी सर्वे करण्यात आला होता. पण जर का खरोखरच तसा व्यवहार भाजप पक्षाने बघितला असेल, भाजपनं बघितला असेल, तर तो प्रत्यक्षात उतरण्याची कितपत शक्यता वाटते? अजून 1 वर्ष बाकी, जवळपास 1 वर्ष बाकी. त्या 1 वर्षात काय काय गणित बदलतात, विरोधी पक्ष सत्ताधारी राष्ट्रवादी महापालिकेत कशा पद्धतीने काम करतोय, या सर्वांवरती अवलंबून आहे. पण सध्या तरी एक भाजपने जे सर्वे केले त्यामध्ये त्यांना असं जाणवतंय की लोकांचं मत अनुकूल आहे. यात एक निश्चित दिसतं, भाजप जो हा निर्णय घेतोय 4च्या सदस्याचा, त्यामध्ये त्यांना एक जाणवलं की आपल्याकडे शहर पातळीवरती लीड करणारं नेतृत्व नाही. जेव्हा बहुपद सदस्यीय पद्धत येते तेव्हा पक्षीय पातळीवर येणं, कारण एक असा नेता नाही की जे वोट बँक आपल्याकडे खेचून आणेल. त्यामुळे तिकडे गेलेले आहेत. त्यामुळे आरोप प्रत्यारोप कशा पद्धतीने त्याप्रमाणे निवडणुकीचं चिन्ह हे सगळं पुढचं चित्र बदलत जाईल. पण सध्या तरी विरोधी, आता अंकुश काकडे जरी म्हटले तरी विरोधी पक्षही तेवढे आक्रमक दिसत नाही. मेट्रो केली नाही, पाण्याबद्दल ते इंदापूर दौंड बद्दल बोलतात, पण त्याचं तिकडे स्वागतही करतात. सगळ्यांची द्विधा स्थिती आहे. विरोधी पक्षही पाहिजे तसं अजून आक्रमक झालेलं नाही.
आणि भाजपने जे सर्वे करते त्यामध्ये त्यांना असं वाटतं की आपण पक्षीय मतदान झालं, लोकसभा आणि विधानसभेचं राहिलं, देवेंद्र फडणवीस आणि मोदींची प्रतिमा उपयोगात राहिली तर आपण सत्तेच्या आसपास पोहोचू शकू. त्यात त्यांना शिवसेना किती डॅमेज करते, कारण सेना जी सध्या मुद्दे उचलते प्रामुख्याने पुण्यात, ते सेना ही सोसायटींवरती कॉन्सन्ट्रेट करते, जे मध्यमवर्गीयांचे विषय तेच विषय सेना घेते, त्यामुळे तेही त्यांना किती डॅमेज करतात यावर सर्व अवलंबून आहे. बर, आपण मुंबईला थेट ओबी वरती आपण खरं तर जाणार होतो, पण सध्या तरी फोनद्वारे आपले दोन्ही गेस्ट आपल्या सोबत आहेत, माधव भंडारी आणि सुनील माळीजी. माधव भंडारींकडे पुन्हा एकदा जाऊयात. भंडारीजी, मगाशी तुमचा राहिलेला मुद्दा मी म्हणालो होतो आपल्याकडे परत येईन, तुम्ही तुमचा मुद्दा पूर्ण करा. नाही, मला शंका फक्त एवढीच आहे की मला आपण बहुतेक मराठीत एक मंचक शोभा नावाचा शब्द प्रयोग आहे की शोभेसाठी एखाद्या माणसाला आणून बसवायचं, त्या पद्धतीने आपण मला इथे आमंत्रित केलेली. भंडारी सर, एकतर मी हा बोला बोला. कारण एकतर मी बोलत असताना आपण राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांना माझं बोलणं बंद करू दिलं, त्यानंतर त्यानं त्यांचं भाषण पूर्ण करण्यासाठी भरपूर वेळ दिला. भंडारी सर, पण आता तुम्ही बोला, मी तुम्हाला मुळीच अडवणार नाही. मी म्हणालो होतो आपल्याकडे येतोय, आपण सविस्तर बोला. नाही, वेगवेगळे मुद्दे जेव्हा त्या मुद्द्याचं उत्तर त्याच्या वेळेला द्यायला पाहिजे असतं तेव्हा ते न देण्याची संधी नाकारणं, ते देण्याची संधी नाकारणं हे सुद्धा एक तंत्र आहे. कारण आता मध्ये आलेल्या सगळ्या मुद्द्यांची उत्तरं मी एका वेळेला देऊ शकत नाही, हे आपल्याला माहिती. भंडारी सर, आपण आपले मुद्दे सविस्तर मांडा. मगाशी काकडे आहेत आणि काकडे तुमचे अतिशय पर्सनल संबंध आहे, त्यामुळे तो काय असं कुणाला अडून कुणाला तरी परवानगी देण्याचा मुद्दा नव्हता. तो खेळीमेळीमध्ये तुम्ही थांबा, मला मुद्दा मांडायचा अशा प्रकारे तो मला तरी असं वाटतं बहुधा तुमच्यामधला तो सामोपचार असावा. तुम्ही पण थांबला होतात आणि काकडे बोलले होते, तरी तुम्ही ते व्यक्तिगत न घेता कृपया तुमचं म्हणणं मांडा. भंडारी सर, त्यातले 3-4 मुद्दे आहेत हो की चर्चा ऐकताना माझा समज असा होतोय की ही चर्चा फक्त पुणे शहराबद्दल आहे. महाराष्ट्रातल्या एकंदर 200 पेक्षा जास्त नगरपालिका महानगरपालिकांबद्दल हा निर्णय आपण घेतलाय. बरोबर आहे. त्यामुळे चर्चा महाराष्ट्राच्या स्तरावर झाली असती तर त्याचा अधिक उपयोग होता. आणि फक्त पुणे शहराबद्दलच विषय होता तर मग पुणे शहरातल्या लोकांना त्याच्यामध्ये समाविष्ट करणं हे योग्य होतं. आम्ही ज्या वेळेला या 4 म्हणजे बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा विचार आपण केला असं सांगितलं, बापट साहेबांच्या ज्या काही वक्तव्याचा उल्लेख केला किंवा मगाशी म्हणालो की राजकीय पक्ष राजकीय पद्धतीनेच विचार करणार, हो, त्याच्यामध्ये काही गैर नाही. हो, त्यामुळे आणि दुसरा एक मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की ज्या वेळेला काँग्रेसने बहुसदस्यीय प्रभाग पद्धती केली त्यावेळेला काय आम्हाला फायदा झाला नव्हता. त्यावेळेला बहुतेक सगळ्या नगरपालिका महापालिकांमध्ये काही अपवाद जर सोडले तर काँग्रेस राष्ट्रवादीलाच बहुमत मिळालं होतं. आज बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे सगळ्या नगरपालिका महापालिका भाजपच्या ताब्यात येणार आहेत असा गैरसमज आमच्या मनामध्ये बिलकुल नाही. बरं, त्या निवडणुका प्रत्येक गावाची निवडणूक वेगळी असते. पुणे शहराचा निकाल जो लागेल तसाच पिंपरी चिंचवडचा लागेल असं मानण्याचं काही कारण नाही. खरं आहे. आणि पिंपरी चिंचवड मध्ये जे होईल तर लोणावळा नगर परिषदेमध्ये आणखीन वेगळं होतं. त्यामुळे त्या एका मापाने ह्या सगळ्या निवडणुका मोजता येत नाही. प्रत्येक निवडणुकीचं तंत्र आणि प्रत्येक निवडणुकीचे विषय वेगळे असतात. इथे आपण एक व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करतो की बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये जर आपण नगरपालिकेच्या महापालिकेच्या राजकारणात चालणारा घोडेबाजार थांबवू शकत असतो, फुटक्या सदस्यांचा जो काही दबाव गटाचं तंत्र असतो ते थांबवू शकत असतो, बरं, तर ते सगळ्यांनाच हवं असलेला परिणाम आहे आणि म्हणून ही बहुसदस्यीय प्रभाग पद्धती आपण स्वीकारतो. दुसरा यातला एक महत्वाचा मुद्दा नजरेआड होतोय की महाराष्ट्रातल्या सगळ्या महापालिका नगरपालिका एका कायद्याने चालत नाही. मुंबई महापालिकेचा कायदा पूर्ण वेगळा आहे, नागपूर महापालिकेचा कायदा वेगळा आहे, कोल्हापूरचा सुद्धा वेगळा आहे. त्यामुळे एका कायद्यामध्ये येणाऱ्या जेवढ्या स्थानिक स्वराज्य नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्या सगळ्यांच्या बाबतीत हा निर्णय आपण आता केला. म्हणून कोल्हापूर का नाही केलं, कल्याण डोंबिवली का नाही केलं, एक राजकीय कुरघोडीचं 2 वाक्य उच्चारायलाही ठीक आहे, बरं, पण या पलीकडे त्याला काही महत्व नाही. बरं, आणि या पद्धतीने निवडणुका करू
आता जे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनामध्ये भीती आहे की बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये पक्षाच्या वरती मतदान झालं तर ते भाजपला जास्त मिळेल, हो ही भीती त्यांच्या मनात दिसते आहे. आणि म्हणून त्याचं स्वतःच एक समाधान करून घेण्यासाठी, स्वतःच्या भोवती एक संरक्षणाचं कवच निर्माण करण्यासाठी बरं ते वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य करतात. आणि प्रत्यक्षात काय होणार आहे, घोडा मैदान नंतर एक पुढच्या 8-10 महिन्यामध्ये खरंय प्रत्यक्षात काय घडेल ते आपल्याला दिसणार. बरं पण अगदी पुणे शहरापुरतं बोलायचं झालं हो तर पुणे शहरामधले मेट्रो आणि वगैरे वगैरे सगळे जे काही अंकुश काकडेने त्यांच्या समारोपाच्या भाषणामध्ये मॅन्डेटरी असलेलं अजितदादा पवारांचा आधार घेऊन वक्तव्य केलं, हो हे सगळे विषय 15 वर्ष तुम्ही नाही काय ठेवले. बरं 15 वर्षामध्ये जे विषय तुम्हाला मार्गी लावता आले नाही ते 2 वर्षामध्ये आम्ही मार्गी लावून पूर्ण करावे, बरं ही अपेक्षा किती चुकीचे हे जनतेला कळतं. बरं आणि हे मोठे विषय सोडून द्या, एक साधा विषय पुणे शहरातल्या कचऱ्याचा तो या सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला मार्गी लावता येत नाही, सत्तेत असून सुद्धा, की ज्याच्यामध्ये कुठल्याही सरकारचा काही संबंध नाही. पण हा प्रश्न सुद्धा ते सोडवू शकत नाही. सर्वसामान्य जनतेला बरं कचऱ्यापासून दिलासा देण्याचं काम यांना पार पाडता येत नाही. बरं त्यांनी बाकीच्या मोठ्या विषयांबद्दल एवढी चिंता करून काही निष्पन्न होणार नाही. बरं प्रत्येक कोपऱ्यावरून जाताना, कचऱ्याच्या ढगाजवळून जाताना तेव्हा नाक सांभाळून जावं लागतं, तेव्हा ती माणसं मतदार हो हे सत्तेत असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाचं नाव आठवत पुढे जातात. बरं त्यामुळे याचे परिणाम त्यांना भोगावेच लागणार आहे. ठीक आहे, भंडारी सरांचे हे मुद्दे आपण घेऊन जायचे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्यांनी थेट टार्गेट केलेलं आहे की जो नेहमीप्रमाणे त्यांचा मुद्दा आहे की 15 वर्षाचा आधी हिशोब दाखवा आणि त्यानंतर तुम्ही या व्यवस्थेबद्दल बोला. आणि एक मात्र महत्त्वाचा मुद्दा भंडारी बोलले की प्रभाग व्यवस्थेचा फायदा भाजपला होईल हा आरोप नसून हा विरोधी पक्षांच्या पोटात आलेला भीतीचा गोळा आहे. तोही मुद्दा आपण जाऊन सविस्तर बोलणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला नगराध्यक्ष पदाबद्दल सुद्धा बोलायचं आहे. थेट लोकांमधून निवडला जाणार आहे. या बदलामागे काही कारणं होती का आणि त्याचे काय परिणाम होतील? ब्रेक नंतर पाहत राहा जय महाराष्ट्र.